अशोक खरातने पहिली हत्या ही पत्रकार तुपेंची केली होती असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं। खरातला वाचवण्यासाठी पैसे घेतले जात असतील असंही आव्हाडांचं म्हणणं आहे। अशोक खरातला कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा, अशोक खरातच्या ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी करा, अशी मागणी आव्हाडांनी विधानसभेत केली। या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही। सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली, सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती। म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहित नव्हता, पत्रकारांना माहित नव्हता, पोलिसांना माहित नव्हता, अशातला काही भाग नाही। पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? अशोक खरातची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना द्यायला हवी होती की नव्हती अध्यक्ष महोदय? तर कोण होता बाळू तुपे ते आपण पाहूया। तर नाशिकमधील स्थानिक वृत्तपत्रामध्ये बाळू तुपे पत्रकार होता। नाशिकमधील गुन्हेगारांसोबत बाळू तुपेची उठबस होती। बाळू तुपे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावरून ब्लॅकमेल करायचा। 2005 मध्ये बाळू तुपेने भोंदू खरात विरोधात बातम्या चालवल्या होत्या। खरात विरोधामध्ये बातम्या चालवल्यामुळे तुपेची हत्या केल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। मात्र होर्डिंग लावण्यावरून तुपेची हत्या झाल्याची माहिती आहे। तुपेच्या हत्येमधील संशयित आरोपी कुणाल रोकडे, संदीप रोकडे, राकेश रोकडेसह 8 जण होते। मात्र न्यायालयानं या सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली। आव्हाडांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत। निर्दोष सुटलेल्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर आव्हाडांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं निर्दोष सुटलेल्यांनी म्हटलेलं आहे। तर आव्हाडांचे आरोप खोटे आणि आरोप अशी प्रतिक्रिया आरोपी रोकडेच्या काकांनी दिली आहे। आव्हाड साहेबांनी जे रोकडे कुटुंबावर जे खोटे आरोप केलेले ते बिनबुडाचे आरोप आहे। गेल्या 2008 साली बाळासाहेब तुपे आणि कुणाल रोकडे यांच्यामध्ये अंतर्गत काहीतरी वाद झाला। ते वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। हाणामारीत झाल्यानंतर त्यांच्याकडून घटना घडली का नाही घडली ती काय आम्हाला माहीत नाही। रिक्षा व्यवसाय होता यांचा, गरीब हातावरचे मुलं आहे सगळे।